हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि काल आपल्याला व्हिडिओ आला ना, त्याच्यातलाच हा सेकंड पार्ट आहे। कालचा व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळे म्हटलं चला हा एक सेपरेटच व्हिडिओ बनवूया। आणि आता इथं आम्ही मूवी वगैरे बघून आता परत आपल्या घरी चाललो होतो। जाताना आपल्याला रेस्टॉरंटमध्ये जाऊन दुपारचं जेवण करायचं होतं, कारण फौजीनी आज अर्णवचा पूर्ण दिवस मस्त एन्जॉय करणार होते, त्याला जे आवडते ते करणार होते। आणि आता इथं आपण नदीच्या किनारी आलो आहे, कारण आपल्याला नदी क्रॉस करून दुसऱ्या किनारी जायचं होतं। तर बघा इथं नदीमध्ये हाऊस बोट आली होती आणि आम्ही इथं तिकीट वगैरे काढायला थोडा वेळ थांबलो। तर बघा किती छान वाटतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी ना खूप वेगळ्या आहेत आमच्यासाठी, कारण आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये हे सगळं नसतं। तर आम्हाला इथं आल्यानंतर जास्त काही लांब जावं लागत नाही। इथं कसं आहे, एका गावातून दुसऱ्या गावाला जायचं असेल तर आपल्या ह्या बोटचा वापर करावा लागतो। मग ते आपलं नॉर्मल शॉपिंग वगैरे असू दे किंवा बाहेर काही खायला जायचं असलं, दुसऱ्या गावात जायचं असलं तर आपल्याला बोटचाच प्रवास करावा लागतो। त्यामुळे आम्हाला हे सगळं नवीन आहे, खूप म्हणजे वेगळं वाटतं, तर खूप छान पण वाटते। आणि इथं बघा आपल्या बोटच्या साईडलाच ही हाऊस बोट पण होती आणि एवढ्या जवळ आम्ही हाऊस बोट बघितली तर आम्हाला खूपच छान वाटत होतं। अर्णव कुणाल पण खूप खुश झाले आणि बोट फुल भरली होती, आम्हाला जागाच नव्हता, आम्हाला यायला थोडा लेट झाला। पण चला काही नाही, बोट गेल्यानंतर आलो असतो तर परत 10-15 मिनटं थांबावं लागलं असतं आणि जास्त प्रवास नसतो, 10 नाही तर 10 मिनटातच आपल्याला दुसऱ्या किनारी नेऊन पोचवत आहेत। आणि 2 हाऊस बोट आल्या होत्या, इथे एक आहे आणि इथे एक आहे। तर एवढ्या जवळ होत्या तर आम्हाला एकदम म्हणजे आनंद झाला होता। अर्णव कुणाल म्हणत होते पप्पा आपण ह्याच्यामध्ये पण बसूया का, तर फौजी म्हटले त्याला अगोदर बुकिंग वगैरे असेल आणि ती कुठंपर्यंत जाते किंवा लांबचा प्रवास असेल, ह्या सगळ्या गोष्टी अजून आपल्याला काही माहिती नाही। तरी पण बघूया, इथं आहे तोपर्यंत कधी आपल्याला मौका मिळाला तर नक्की आपण त्या हाऊस बोटमध्ये बसूया आणि बघूया त्याच्यामध्ये कसं असतं काय। आणि आपल्याला जाणून पण घ्यायचं होतं ना नक्की हाऊस बोट असतात तरी कसं, त्याच्यामध्ये किती कमरे असतात आणि बाकी काय काय सोयी वगैरे आहेत। तर बघूया, इथं आहे तोपर्यंत ना कधी आपल्याला मौका मिळाला तर नक्की आपण हाऊस बोटमध्ये पण जाऊ, तिथं पण जाऊन छान व्हिडिओ बनवू आणि तुमच्यासोबत शेअर करूया। आणि आपल्याला अजून बोट जायला ना थोडं टायमिंग होतं, कारण बोट कसं टायमिंगनुसार हलते, काही लोक अजून येत आहेत, तर आपली बोट थांबली होती तोपर्यंत आम्ही मस्त हाऊस बोट बघत होतो। आणि इथल्या लोकांना हे सगळं म्हणजे एवढं काही वाटत नाही, पण आम्हाला खूप नवीन वाटतं ना या सगळ्या गोष्टी। त्यामुळे आम्ही जेव्हा पण इथून म्हणजे जातो येतो तेव्हा व्हिडिओ घेतोच आणि तुमच्यासोबत पण मी या सगळ्या गोष्टी शेअर करतोय। आणि नदीच्या साईडला बघा किती दाट असं जंगल पण आहे, हिरवीगार झाडी होती आणि आता आपली बोट निघाली आहे। चला तर जाऊया, आपला बोटीचा प्रवास सुरू झालाय। त्याच्यानंतर आपण नदीच्या किनारी पोहोचू, तिथं आपली गाडी म्हणजे स्कूटी वगैरे लावली आहे, ती घेऊन परत आपल्याला जायचं आहे रेस्टॉरंटला। आणि ही बघा दुसरी बोट आहे छोटीशी। चला आता आपली बोट पोहोचली, आपण जाऊया आपली गाडीजवळ, तिथून परत आपला प्रवास सुरू। मला वाटतंय 100 नाही 80 वर, पण गाड्या पण सायकल पण एवढी सगळे जण येतात। आणि या नदीच्या किनारी गेल्यानंतर आपण आपली गाडी घेतली आणि परत थोड्याच अंतरावर रेस्टॉरंट होतं, तर तिथं आपण जेवायला आलो आहे, दुपारचं जेवण करायला। आणि आता इथं बघत आहे अर्णवला कोणतं काही आवडतंय, कारण आज अर्णवसाठी स्पेशल दिवस आहे ना, तर त्याच्या आवडीनिवडीच आज जपायच्या आहे, त्याला जे आवडतंय तेच करायचं होतं। कारण फौजी अर्णवच्या बड्डे दिवशी नव्हते ना, त्यामुळे फौजीने प्रॉमिस केलं की एखादा दिवस मी तुझ्यासाठी खास असं स्पेशल बनवीन, तुझ्या आवडीनिवडी सगळ्या त्या दिवशी आपण म्हणजे करूया, तुला कुठं जायचं आहे काय खायचं होतं। तर इथं आता अर्णवनं पनीरची भाजी आणि रोटी मागवली, फौजीने चाऊमिन वगैरे पण मागवलं होतं, अजून चाऊमिन काही आलं नाही। थोड्या वेळानं आमच्या सर्वांचं छान जेवण वगैरे झालं आणि चला आता मस्त आपण घरी जाऊया, कारण आज दिवसभर बाहेर होतो ना तर खूप कंटाळा आला, कारण बाहेर कसं इकडे तिकडे फिरून पण कंटाळा येतोय आणि ऊन पण भरपूर आहे ना,
त्यामुळे अजून मला ना ब्लाऊज खरेदी करायचं होतं. वटपौर्णिमेला जी साडी नेसणार आहे, मी ऑनलाईन साडी मागवली होती, तिच्यावरती मला ब्लाऊज पाहिजे होतं, तर तेच आता घ्यायला आपण निघालो होतो. चला तर जाऊया आणि आता ब्लाऊज वगैरे पण खरेदी करूया. आणि चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू. आणि चला आता आम्ही चाललो होतो मार्केटमध्ये. तर आता मार्केटमध्ये फौजींना ना अर्णव कुणालचे केस पण कट करायचे होते, कारण आता अर्णवचं स्कूल सुरू होणार होतं. मी म्हटलं तुम्ही तुमची काही कामं आहेत ती करून घ्या, तोपर्यंत मला पण माझी काही शॉपिंग करायची होती. आणि हा व्हिडिओ खूप जुना आहे, वटपौर्णिमेच्या अगोदरचा. आणि मला वटपौर्णिमेचीच काही शॉपिंग करायची होती, मेहंदीची कोण आणि बाकी मला ब्लाऊज वगैरे खरेदी करायचं होतं साडीवरती, आणि काही माझ्या मेकअपच्या वस्तू वगैरे घ्यायच्या होत्या. तर चला आता आम्ही चाललोय मार्केटमध्ये. तर माझा हा असा व्हिडिओ होता, आणि काल एक पार्ट आला आहे, तुम्हाला तो बघून घ्या. त्याच्यानंतर हा एक सेकंड पार्ट आहे. कालचा व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळे मी आज हा व्हिडिओ ॲड केला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र. चला तर मग उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटूया.